अत्तदीप भव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला प्रशासनाकडून एक 14 पानाची PDF आलेली आहे आणि त्याचा विषय आहे बालचित्रकला स्पर्धा आयोजनाबाबत. तर हे पत्र प्राप्त झालेले आहे. त्याचबरोबर आपल्याला शिक्षण संचालनालय यांचं सुद्धा पत्र सोबत जोडलेलं आहे. त्याचबरोबर 14 जुलै 25चा एक GR सुद्धा जोडलेला आहे. या बालचित्रकला स्पर्धेसंदर्भातली माहिती दिलेली आहे. प्रति विद्यार्थी फीस दिलेली आहे, बक्षिसं दिलेली आहेत, काय करायचं आहे त्या संदर्भाने. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांनी ही चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे. येत्या 12 ऑगस्टला इथे दिसते बघा आपल्याला बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्याबाबत 12 तारीख दिलेली आहे आणि याची नोंदणी जी आहे ती आपल्याला ऑनलाईन करायची आहे. तर हीच नोंदणी ऑनलाईन कशी करायची याबाबतचा हा व्हिडिओ आहे. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे आणि तिथे आपल्याला मराठीमधून टाईप करायचे किंवा इंग्रजीमधून टाईप करूयात. इथे आपल्याला टाईप करायचं आहे कला शिक्षण मंडळ. हे मराठीत टाईप करा किंवा इंग्रजीमधून. त्यानंतर ही जी पहिली लिंक आहे आपल्याला सर्च केल्यानंतर msbae.ac.in अर्थात महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ आर्ट एज्युकेशन या निळ्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा आपण महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या होम पेजवर तिथे येणार आहोत. इथे आल्यानंतर इथे उजवीकडे आपल्याला 3 आडव्या रेषा दिसत आहेत. सर्च बारच्या समोर या 3 आडव्या रेषांना आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर होम मेन टॅब आहे, त्यानंतर RTS ॲक्ट आहे आणि कोर्सेस. या कोर्सेसच्या खाली ज्या 4 टॅब दिलेले आहेत त्यात चौथी जी टॅब आहे बालचित्रकला खाली. या बालचित्रकलाच्या समोर जे प्लसचं चिन्ह दिसतंय त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर बालचित्रकला पुन्हा ते टॅब येते, त्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पॉपअप विंडो येते. आर यू शुअर यू वॉन्ट टू कंटिन्यू आणि इथं दिले की यू आर बिंग redirected to an external website. Please note that MSBAE is not responsible for external website content and privacy policies. आता इथे आपल्याला गो टू वेबसाईटवरती जायचं आहे. त्या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे यांच्या पोर्टलवरून. या गो टू वेबसाईटवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर इथे आपण या पेजवरती येणार आहोत. इथे अनाउन्समेंट आणि लॉग इन आहे आणि इथे नोटिफिकेशन दिलेलं आहे बघा. 4 तारखेचं नोटिफिकेशन इथं आलेलं आहे 4/8/25चं की बालचित्रकला स्पर्धा 2025 दिनांक 12/8/25 मंगळवार रोजी एकाच दिवशी होणार असून तरी केंद्र शाळांनी स्वतःच्या शाळेची नोंदणी तत्काळ करून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी दिनांक 8/8/25 पर्यंत करावी. सध्या तरी आपल्याला हीच तारीख दिलेली आहे 8/8/25 पर्यंत आपल्याला करायची आहे. त्यानंतर इथे ॲप्लिकेशन प्रोसेसच्या खाली इथे निळी टॅब दिसते बघा. स्क्रॉल केल्यानंतर स्कूल रजिस्ट्रेशन या आधी आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशन करायचं आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे असा रजिस्ट्रेशन फॉर्म येतोय. सर्वप्रथम आपल्याला टाकायचं आहे स्कूल UDIS नंबर, त्यानंतर आपल्या शाळेचं नाव, नंतर शाळेचा पत्ता, लोकेशन इथे स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका निवडायचा आहे, सिटी, विलेज, पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर हेडमास्टर डिटेल्स टाकायचं आहे, पूर्ण नाव, मोबाईल नंबर, सेंड OTP, ईमेल. त्यानंतर कोऑर्डिनेटर्सचे डिटेल्स इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. फुल नेम, इज आर टीचर आहे किंवा नाही ते इंटर, त्यांची जी काही पोस्ट असेल ते, मोबाईल नंबर आणि
ईमेल टाकून आपल्याला सबमिट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. तर चला आपण माहिती टाकून घेऊयात. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर इथं OTP सेंडचा मेसेज येईल. OTP येणार आहे आपल्याला. ओके करायचं आहे. व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर हॅज बीन व्हेरीफाईड इथे आपल्याला ओके करायचं आहे. त्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं मेल ID कंपल्सरी सांगितलेलं आहे. मेल ID आपल्याला टाकावं लागणार आहे. मेल ID नंतर आता आपण सबमिट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करूयात. इथे बघा आपल्याला सक्सेसफुलचा मेसेज येऊन गेलेला आहे आणि आपल्याला एक टेक्स्ट मेसेज सुद्धा आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला टेक्स्ट मेसेज आलेला आहे की डिअर सर युअर बालचित्रकला एक्झाम फॉर द इयर 2025 लॉग इन ID आपल्याला दिलेला आहे. त्यात पासवर्ड सुद्धा दिलेला आहे आणि या टेक्स्ट मेसेजमध्ये अशा पद्धतीने आपल्याला इथे लॉग इन ID आणि पासवर्ड मिळणार आहे. आता या लॉग इन ID आणि पासवर्डने आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. बॅकवरती आल्यावरती इथे आपण पुन्हा या होम पेजवरती इथे आलेलो आहोत आणि आता इथे जे लॉग इन होता ते आपण पाहिलं होतं. या लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि ते निळ्या याच्यामध्ये साइन इन दिसतंय त्यावरती क्लिक करायचं आहे. जर इथे आपल्याला या टॅब व्यवस्थित दिसत नसतील तर आपण याला डेस्कटॉप साईड करून घेऊयात आणि जो आपल्याला टेक्स्ट मेसेज आलेला होता त्यातून इथे युजर नेम आणि पासवर्ड आपण कॉपी पेस्ट सुरुवातीला करून घेऊया आणि साइन इन वरती क्लिक करूया. साइन इन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इथे आता पासवर्ड रिसेट करायला सांगितलेला आहे. तिथे आपल्याला रिसेट पासवर्डमध्ये आपल्याला नवीन पासवर्ड बनवायचा आहे, कन्फर्म पासवर्ड करायचा आहे आणि अपडेट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. तर आपण आपला पासवर्ड बनवून घेऊयात. इथे आपल्याला पासवर्ड रिसेट करायचा आहे आणि पासवर्ड कसा पाहिजे त्याबद्दलच्या सूचना इथे आपल्याला दिलेल्या आहेत. 8 ते 15 कॅरेक्टर हवे आहेत. त्यानंतर एक अप्पर केसमधलं पाहिजे, त्यानंतर एक नंबर पाहिजेत आणि एक स्पेशल कॅरेक्टर याच्यामध्ये आपल्याला पाहिजेत. त्यानंतर आपण इथे अपडेट पासवर्डवरती क्लिक करूयात. आपला पासवर्ड जो आहे तो अपडेट झालेला आहे. त्यानंतर आता इथे आपल्या समोर असं आपलं शाळेचं पेज आपल्याला इथे दिसत आहे. आता टोटल कॅन्डिडेट इथे आता सध्या 0 येतील. तर आपण नेमकंच शाळेची नोंदणी केलेली आहे. त्यानंतर इकडे डावीकडे ज्या 3 आडव्या रेषा दिसतात आपल्याला होमच्या बाजूला त्यावरती आपण क्लिक करूयात. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला बालचित्रकला स्पर्धा दिसते. स्कूल इन्फॉर्मेशन आहे, फीम इन्फॉर्मेशन, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन, कॅन्डिडेट रजिस्टर, कॅन्डिडेट लिस्ट, पेमेंट सेक्शन, मेकअप पेमेंट, पेमेंट लिस्ट. तर इथं आपल्याला कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन जे दिलेलं आहे इन्फॉर्मेशनमध्ये इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपल्या विद्यार्थ्याची माहिती भरून घ्यायची आहे. इथे आपल्या शाळेचं नाव येणार आहे. आपण वाटल्यास साईट पुन्हा मोबाईल व्ह्यूची करूया. आता इथे कॅन्डिडेट डिटेल्स आलेलं आहे. आता इथे आपल्याला शाळेचं नाव आपोआप येणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे ग्रुप निवडायचा आहे. ग्रुप 1, 2, 3, 4 दिलेला आहे. आपल्याला ज्या विद्यार्थ्याची नोंदणी करायची आहे ते ज्या पत्रात दिलेलं आहे त्या पद्धतीने हे ग्रुप केलेले आहेत. त्या ग्रुपनुसार आपल्याला वर्गाची नोंदणी इथे करायची आहे. तो ग्रुप निवडल्यानंतर इथे वर्ग दिलेले बघा. 1 साठी पहिली दुसरी आहे. ग्रुप 2 जर निवडला आपण इथे तर तिसरी चौथी आहे. ग्रुप 3 जर निवडला आपण तर 5वी ते 7वी आहे आणि ग्रुप 4 जर निवडला तर इथे 8वी ते 10वी आहे. म्हणजे पहिलीपासून 10वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत. आपल्याला ज्या ग्रुपची नोंदणी करायची असेल तो ग्रुप इथे निवडायचा आहे. वर्ग निवडायचा आहे. त्यानंतर इथे विद्यार्थ्याचं नाव, त्याचं मधलं नाव, लास्ट नेम, शेवटचं नाव,
पालकांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, जेंडर निवडायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे चेकबॉक्सवरती क्लिक करून सेव्ह कॅन्डिडेटवरती आपल्याला क्लिक करायची आहे. तर चला आपण सगळी माहिती टाकून घेऊयात. सगळी माहिती भरल्यानंतर सेव्ह कॅन्डिडेटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे पॅरेंट्सचं मिडल नेम सुद्धा आपल्याला विचारत आहेत. सेव्ह कॅन्डिडेटवरती क्लिक केल्यानंतर इथं बघा कॅन्डिडेट सेव्ह सक्सेसफुल असा मेसेज येईल आणि दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी इथं आपल्याला पेज ओपन होईल. त्यानंतर पुन्हा आपण इकडे डाव्या हाताकडे 3 आडव्या रेषांना क्लिक करूयात. तर पेमेंट सेक्शनवरती आपण मेक पेमेंट करूयात. इथे एका विद्यार्थ्याला आपल्याला ₹20 हे जे आहेत ते पेड करायचे आहेत. इथे डिडक्ट पर कॅन्डिडेट पास झालेले आहेत, ₹15 आपल्याला पेड करायचे आहेत. हिरव्या याच्यामध्ये पे नाव आहे, इथे आपण क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला विचारते की आपल्याला नेमकं कुठल्या पद्धतीने इथे पेमेंट करायचं आहे. ज्या पद्धतीने आपल्याला पेमेंट करायचं असेल त्या पद्धतीने ती पद्धत आपण इथे निवडून घ्यायची आहे. हव्या त्या पेमेंट पद्धतीने आपण इथे पेमेंट करू शकतो. इथे आपल्याला पेमेंट सक्सेसफुली झाल्यावरती असा मेसेज येतोय, युअर पेमेंट वॉज सक्सेसफुली, थँक्यू फॉर युअर पेमेंट, वी विल बी इन कॉन्टॅक्ट विथ मोर डिटेल्स शॉर्टली. पेमेंट लिस्टवरती आपण जर क्लिक केलं तर इथे आपल्याला त्याचा इथून प्रिंट रिसिप्ट सुद्धा आपल्याला करता येऊ शकते. इथे त्याचा ट्रान्झॅक्शन आय डी आहे, अमाऊंट किती पेड झाली ते आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थी ₹15 इथे सध्या गट 1 साठी घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण या विद्यार्थ्याचं इथे पेमेंट करू शकतो. ग्रुप 1 मध्ये एक विद्यार्थी इथे आपल्याला दाखवत आहे. त्यानंतर इथे डाव्या हाताकडे पुन्हा आपण क्लिक केलं तर कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये आपल्या शाळेची सर्व माहिती दिसेल. फॉर्म हिरव्या टॅबमध्ये जे दिसते त्याची आपण PDF सुद्धा करू शकतो प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून. आता इथे एक्झामिनेशन डिटेल्स आहे, इथे आपण क्लिक केलं तर इथं आपल्याला पेमेंट स्टेटसमध्ये पेड असं दिसत आहे. सेंटर स्कूल कॉलेज डिटेल्समध्ये इथं क्लिक केलं तर आपली शाळा जी आहे तेच आपलं सेंटर म्हणून इथं आपल्याला मिळालेली आहे. प्रोफाईल डिटेल्समध्ये जर आपण गेलं तर इथे आपल्याला ते संबंधित विद्यार्थ्याची इथं प्रोफाईल दिसणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन आणि विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे पाहिलेलं आहे. तर 8 तारखेपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन इथे करून घ्यायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.